शेवटी सावत्र ती सावत्रच. एका लग्नात काही बायकांची कुजबूज चालली होती. ही तर मुलीची सावत्र आई आहे, खरी आई तर तिच्या जन्माच्या वेळी जळून मरून गेली. खूप त्याग केला, स्वतःचं मूल पण हिने होऊ दिलं नाही. कोणी म्हणत होतं कदाचित होणारच नसेल, म्हणूनच तर मूल असलेल्या माणसाशी लग्न केलं असेल ना. अगं पण ती स्वतः डॉक्टर आहे, तिला काही स्वतःची ट्रीटमेंट घेणं अवघड होतं का? होऊ द्यायचं नसेल त्यांना, नवऱ्यापुढे काही चाललं नसेल. हे सगळं बोलणं चालू होतं ते नवरी मुलीच्या सावत्राईबद्दल, म्हणजे पूनमबद्दल. सावत्राई, मग तिची जन्मदेती आई कुठे आहे? असं काय झालं की सावत्राई कन्यादान करतीये? सुरुवातीपासून सुरू करूयात. योगिता 9 महिन्याची गरोदर असताना तिला काही आवाज कानावर पडला. ती घाईघाईने बाहेर आली आणि बघते तर काय, समोरच्या घराला आग लागलेली. ते घर होतं सुमनचं. सुमन होती त्यांच्या घरातली कामवाली बाई, परंतु योगिताची पक्की मैत्रीण. सुमन रोज सकाळी तिच्या लहान लेकरांना घरात एकटं सोडून कामाला जात असे. असंच एक दिवस कामावर असताना अचानक सुमनच्या घराला आग लागली. योगिताला माहीत होतं की आतमध्ये लहान लेकरं आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तिने मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या घरात उडी घेतली आणि दोन्ही मुलांना अलगद बाहेर काढलं. पण या सगळ्यात मात्र ती पूर्णपणे भाजली होती. तिला घाईघाईने दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तातडीने सीझर केला. या सगळ्यात त्या जुळ्या भावंडांचं रूप मनात साठवून ती मात्र अनंतात विलीन झाली. पण तिथेच इंटर्न म्हणून शिकत असलेल्या पूनमला ते बाळ सोडवत नव्हते आणि मग सगळ्यांचा नकार पत्करून ती त्या बाळांची आई झाली आणि सुमन त्यांची मावशी आई. सुरुवातीला पूनमच्या हातात बाळांना द्यायला कोणाचंच मन होत नव्हतं, कारण आपण वर्षानुवर्ष हेच ऐकत आलोय ना, सावत्र ते सावत्रच. पण पूनमने सगळ्यांना एकाच वाक्याने आश्वस्त केलं, या मुलांना जन्म देणारी कूस जरी माझी नसली तरी हात मात्र माझेच आहेत. आणि योगिता ताईंनी मोठ्या विश्वासाने माझ्या हातात ही बाळ दिली आहेत. त्या बाळांना मी एकटी कधीच सोडू शकत नाही. आणि दुसऱ्यांच्या लेकरांसाठी स्वतःचं मातृत्व धोक्यात घालून ज्या जननीने 2 मुलांना मृत्यूच्या दाढेतून काढलं, तिच्या मुलांना मी वाऱ्यावर कसं सोडू? तुम्ही कोणीही काळजी करू नका, ही मुलं माझी होती आणि माझीच राहणार. पूनमच्या आई वडिलांचा मात्र या लग्नाला विरोध होता, कारण ती हुशार, देखणी आणि संयमी मुलगी होती. पण ती तिच्या निश्चयावर मात्र ठाम होती. लोक म्हणाले की मुलांना सांभाळण्याचा निर्णय भावनिक होता, पण आयुष्यभर निभावणं कठीण आहे. आणि ते खरंही आहे. पण तिने सगळ्यांच्या शंका मागे सारून स्वतःचं पण पूर्ण करून दाखवलं. मुलं 4-5 वर्षांची झाल्यावर तिच्या घरच्यांनी, सासरच्यांनी आणि खास करून योगिताच्या आईवडिलांनी आग्रह केला की आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, तू तुझी मुलं होऊ दे. पण ती ठाम होती. ती म्हणाली, कदाचित त्या बाळाच्या येण्याने माझ्या मनात नसलेली सावत्रता तुमच्या नजरेत येईल, म्हणून मला नकोय बाळ. ज्या विश्वासाने पूनमने दोन्ही मुलांना आपल्या मातृत्वाच्या कुशीत घेतलं, तितकाच विश्वास त्या मुलांच्या वडिलांनी देखील पूनमवर ठेवला. तिच्या प्रत्येक निर्णयावर ठामपणे साथ दिली. मुलांच्या बाबतीत घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तिला पाठिंबा दिला. कधीही ही तुझी मुलं नाही आहेत असं दाखवलं नाही. म्हणूनच आज ही मुलं यशस्वी आहेत. त्या मुलांना जन्म जरी देवकीने दिला असेल तरी त्यांचं आयुष्य हे यशोदेने घडवलं. मला वाटतं ना, जे पूनमने केलंय त्यासाठी नक्कीच खूप धाडस लागतं. कदाचित ते सगळ्यांना जमणं शक्यही नाही आहे. पण तिने सावत्र आईवरचा कलंक हा कायमचा पुसला. तिने सिद्ध केलं की सगळ्यात सावत्र आई वाईट नसतात. सावत्रपणा हा माणसांच्या नजरेत असतो, आईच्या वागणुकीत नाही. बदल घडवायचा असेल तर तो स्वतःपासून सुरू करायला हवा, स्वतःच्या विचारांपासून. कारण आपले विचार हे आपल्या वागणुकीतून झळकतात. विचार करा.